नमस्कार मित्रांनो. आपल्या क्रूज चालू झालेला आहे आणि क्रूजचं नारळ फोडलेलं आहे ड्रायव्हरने. तर तुम्हाला वाटत असं ना, हा क्रूजचं नारळ फोडले आणि चाललेत नेमके कुठं? तर मित्रांनो, आपण चाललो आहोत आज घारापुरी लेणी पाहायला. घारापुरी म्हणजेच की जी एलिफंटा लेणी. तर मित्रांनो, एलिफंटा लेणी या नावाने म्हणले जाते त्याला, की तिथे हत्तीचे दात असतात ना, त्याचे जुडगे सापडलेले भरपूर आणि तिथे हत्तीच्या मूर्त्या पण आहेत विविध कोरलेल्या. तर त्याच्यामुळे त्याला एलिफंटा नावाने ओळखले जाते. तसं तर ते घारापुरी ग्रामपंचायतमध्ये येते. तर मित्रांनो, घारापुरी हे जे बेट आहे, ते बेट पूर्णपणे पाण्यामध्ये आहे. चहूबाजूनी पाणी आहे आणि ते मुंबईपासून म्हणजे गेट ऑफ इंडियापासून 21 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये येते. तर त्या समुद्रामध्ये जाण्यासाठी तर आपल्याला सर्वात प्रथम गेट ऑफ इंडिया ताज हॉटेलपाशी यायचं आहे आणि गेट ऑफ इंडियापाशी आल्यानंतर आपल्याला एक ₹300 प्रति माणूस यानुसार आपल्याला तिथे एक तिकीट फाडायचं आहे क्रूजचं. तिकीट घेतल्यानंतर आपल्याला घारापुरीलामध्ये सोडले जाते. तर मित्रांनो, घारापुरीला जाण्यासाठी कधी पण तुम्ही सकाळी लवकर निघायचे, कारण का 1.5 तासाचा प्रवास आहे. 1.5 तास जायला लागतो, 1.5 तास यायला पण लागतो. तर त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर तिकीट काढून 12च्या आतमध्ये निघायचं आहे आणि म्हणजे आपल्याला मागं लवकर पण येणं होईल. आणि तुम्ही जाताना कोणत्या पण एकदा तिकीट काढल्यानंतर कोणत्या पण क्रूजमध्ये जाऊ शकतात आणि कोणत्या पण क्रूजमध्ये बसून मागं रिटर्न पण येऊ शकतात. तसं काही फिक्स नाही. तिकीट कोणत्या पण कुठे चालतं ते. आणि मित्रांनो, सोबत कधी पण 1-2 दोघं तिघं जा, कारण का एका माणसाला तिथं तिकीट भेटत नाही. दोघं तिघं सोबत असतील तरच तिकीट भेटतं. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही एकदम समुद्र किती मस्त दिसतोय. एकदम मस्त हवा लागते, थंडगार हवा लागते. उन्हाळ्याच्या दिवसामध्येच इतकं उन्हाळा असून सुद्धा खूप थंड हवा लागते. तर मित्रांनो, ते समोर दिसतंय ते बेट आहे बघा. आलेलो आपण जवळ आता. एकदम मस्त मित्रांनो, 21 किलोमीटर आतमध्ये प्रवास, 1.5 तासाचा प्रवास झालेला आहे. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत आतमध्ये घारापुरीमध्ये. तर इथून पण घारापुरी आणखी खूप लांब येते. पुढं डोंगर तिथं आहे. तर आपल्याला इथपर्यंत असं थोडं ब्रिज टाईप केलेलं आहे. इथून आपल्याला आपण पाऊल पण जाऊ शकतो किंवा एक छोटीशी ट्रेनमध्ये पण जाऊ शकतो. तर मित्रांनो, इथे छोटे छोटे स्टॉल लावलेत. इथे जुने एन्शियंट इंडियाचे पुस्तकं आहेत आणि काही तिथे सापडलेले काही नाणी वगैरे आणि काही ऐतिहासिक भारताचे इतिहासातील काही पुस्तकं आहेत विविध प्रकारचे. इथे फूड स्टॉल आहेत, काही ज्यूस सेंटर, पाणी वगैरे. इथं काही जास्त महाग नाही. एकदम रिजनेबल रेटमध्ये आपल्याला सर्व फूड स्टॉलमध्ये सगळं खायला प्यायला भेटतं इथं. आता मित्रांनो, ही छोटीशी ट्रेन आहे. ह्या ट्रेनचं तिकीट असतं ₹20. तुम्ही इथून पायी पण जाऊ शकता किंवा ट्रेनमध्ये ₹20 आहे. जाऊन येऊन दोन्ही पण होऊन जातं ₹20 मध्ये. तर मी ₹20 तिकीट काढलेलं आहे. जायचे 10 आणि यायचे 10. मी आणि मित्रांनो, इथं असं जर आपण काही खाद्यवस्तू जर घेतल्या तर इकडे तिकडे काही प्लॅस्टिक वगैरे काही फेकायचं नाही, कारण का स्वच्छता राखणे हे आपले सर्वांचेच काम आहे इथं. तर मित्रांनो, इथून पण आणखी खूप लांब येते. आपण बसले मिनी ट्रेनमध्ये. हे मिनी ट्रेनचा आवाज खूप खडखड येतो मित्रांनो, कारण ते इंजन वेगळं इंजन असते त्याला. तर मित्रांनो, आणि जवळ आल्यानंतर आपल्याला ट्रेनमध्ये खाली उतरून खूप उंच चढवायचं, डोंगरावरती जायचं आहे मित्रांनो. ह्या पायऱ्या पाहू शकता, एकदम पुरातन काळातल्या पायऱ्या आहेत मित्रांनो या. आणि वरती चढल्यानंतर सुद्धा खूप स्टॉल आहेत. इथं कॅप वगैरे भेटतात, गॉगल्स, आणखीन हातरुमाल, सर्व विविध प्रकारचे खेळण्या, नाणी पण आहेत जुन्या वस्तूचे. जुन्या जे परत वेस्टर्न साईडचं काही कल्चरमधले पण तिथं काही वस्तू आहेत पाहायला. बुद्धाच्या मूर्त्या, गणपतीच्या मूर्त्या, जुन्या काळातील काही वस्तू सापडलेल्या. ह्या विविध प्रकारचे इथे स्टॉल आहेत. पाहू शकता तुम्ही. हिऱ्यासारख्या थोड्या गारगोटीचे तुकडे आहेत. पहा मूर्त्या मित्रांनो. एकदम जहाजाचे छोटे छोटे पार्ट आहेत. लाकडी खेळण्या. खूप पाहण्यासारखं आहे मित्रांनो इथे. आता आपण हळूहळू वरती चाललो मित्रांनो. पाहू शकता खूप जुन्या वस्तू पण आहेत इथं. एकदम दगडी दगडी मूर्ती आहेत. हे पहा मित्रांनो, हे नाणी सापडले, नाणी आहेत तिथले आतले सापडलेले. हे आभूषणे, गळ्यामधले आभूषणे, विविध मूर्त्या आहेत. पाश्चिमात्य कल्चर पण इथं पाहायला भेटतं मित्रांनो. इथं बँगल्स, विविध प्रकारचे ते स्टॉल लावलेत. तर मित्रांनो, हे घारापुरीची थोडी एक ब्रीफ हिस्ट्रीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, थोडी सांगितलेलं आहे. आपण पाहू शकता. मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण त्यांनी थोडे ब्रीफ हिस्ट्री दिलेली आहे तिथं. छोटं एक थोडक्यात एक माहिती सांगितलेली आहे कसं आहे काय. तर मित्रांनो, इथे पाहू शकता, पहिला गेट आहे.
पूर्णपणे खालून उलट्या कोरीत नेलेल्या आहेत मित्रांनो. आपण आता डोंगराच्या टेकडावरती आपण टोकावरती आलो आणि या टोकावरती कोरलेल्या आहेत मित्रांनो लेण्या. हा पहिला गेट आहे. डोंगराच्या 5 साईडने 5 असे एंट्री गेट आहेत म्हणजे कोरलेले आहेत मित्रांनो. आणि पूर्ण काम हे पूर्ण मानवाने हाताने केलेलं काम आहे. त्या काळामध्ये काही JCB किंवा पोकलँड वगैरे किंवा जे मशिनरी आहेत खोदकाम करण्याच्या, ह्या काही मशिनरी वगैरे नव्हत्या. पूर्ण हातोडा आणि छिन्नीच्या सहाय्याने हे कोरीव काम केलेलं आहे. तर मित्रांनो पिलर पाहू शकतो. आतमध्ये खूप भव्य 5 गेट आहेत. तर आपण पहिल्या गेटमध्ये एंट्री करतो सध्याला. आणि प्रत्येक गेटमध्ये एवढा स्पेस आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला सांगतो 100 इतिहासकार सांगतात की हे बांधण्यासाठी कमीत कमी 100 वर्षाचा कालावधी लागला आहे. म्हणजे 3 पिढ्या काम करत होते मित्रांनो. आणि पहिल्या पिढीला काय माहीत असेल की आपल्याला पुढं काय काम करायचं आहे मित्रांनो. कसे कसे करीत गेलं असं नाही. काय विचार करण्याच्या बाबी मित्रांनो. पाहू शकता खांब वगैरे सुद्धा कोरीव काम पहा तुम्ही किती जबरदस्त कोरले खडकामध्ये. आणि पूर्णपणे लेणी एक सलग लेणी आहे. बेसाल्ट खडकापासून बनलेली लेणी मित्रांनो. एकदम कडक खडक असतो याला. आणि खूप आता तुटफूट पण झालेली आहे याची मूर्त्यांची. तुटफूट यामुळे झाले मित्रांनो की ज्यावेळेस 16व्या शतकामध्ये पोर्तुगीज ज्यावेळेस इंडियामध्ये आले त्यांनी या मूर्त्यांची खूप तोडफोड केली. कारण का ते ख्रिस्ती धर्म मानणारे होते. त्यांना हिंदू धर्माचं काही घेणं देणं नव्हतं. त्याच्यानंतर मुघलांच्या ज्या स्वाऱ्या झाल्या महाराष्ट्रावरती, मुंबईवरती, पुण्यावरती, त्या काळामध्ये त्यांनी खूप आपले हिंदू धर्मावर अतिक्रमण केले, मूर्त्या तोडल्या, खूप आपले जे वारसा स्थळ आहेत नष्ट केले मित्रांनो. वारसा स्थळ सगळे तर पाहू शकता कोरीव काम मूर्त्या. आणि वातावरण पण खराब झालं. दरवर्षी पावसाळ्यामध्ये ना हे झिरपतं आणि त्यामुळे मूर्त्याचे भंग पावतात मूर्त्या. काही दिवसांनी मित्रांनो लेण्या पाहायला भेटणार नाहीत. म्हणजे आज नाही पण आणखी 100 ते 150 वर्षानंतर ह्या मूर्त्या मित्रांनो पूर्णपणे जीर्ण होणार आहेत, झीज होणार आहे यांची. आणि पावसाळ्यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला ज्यावेळेस घारापुरी लेणी पाहायला यायचे तर तुम्ही सर्वात उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये 2च ऋतूमध्ये इथं एंट्री असते. पावसाळ्यामध्ये पूर्णपणे बंदी असते इथे याला. कारण का पावसाळ्यामध्ये हे डोंगरावरती कुंकून पण पाणी येतं आणि दरड पण ढासळण्याची जास्त दाट शक्यता असते. तर मित्रांनो पाहण्यासाठी की इतकं खूप सुविधा आहे. आणि काही ठिकाणी इथं शूटिंग काढून देत नाहीत आपल्याला. कॅमेरा तस्सर कॅमेरावरती पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे जिथं जिथं कॅमेरा शूटिंग अलाउड आहे तिथलेच मी तुम्हाला कॅमेराचे शूटिंग दाखवू शकतो आहे. भरपूर ठिकाणी कॅमेरा इथं अलाउड नाही आहे. तिथले काही शूटिंग तुम्हाला मी दाखवू शकत नाही. पण जिथं जिथं अलाउड आहे व्हिडिओ काढण्याचा तिथलं मी तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो पाहू शकता पूर्णपणे एक संद खडक आहे. इथं काही जॉईंट वगैरे याला काहीच नाही. पूर्णपणे मूर्ती, पूर्णपणे मंदिर हे सलग आहे. याला कुठलाही जोड नाही आहे, जॉईंट नाही आहे कुठलाही. वरती पण पहा मित्रांनो कसं कोरलं असं नुसतं हात आणि छन्नीच्या साह्याने कोरलेलं आहे मित्रांनो. खांब पाहू शकता, सभा मंडप पाहू शकता केवढा आहे. आणि आपण सध्याला पहिल्याच गेटमध्ये असे 5 खोल्या म्हणजे 5 सभा मंडप आहेत असे मोठाले 5 साईडने. आता डोंगराच्या चौकून असे पूर्णपणे लांब डोंगर आहे ना, तर 1 2 3 4 5 अशा प्रकारे त्यांनी लेण्या काढत गेलेले ते. वरती पण पहा मित्रांनो किती जबरदस्त. पावसाळ्यामध्ये वरतून पाणी झिरपतं त्यामुळे बंदी असते यायला मित्रांनो. इथं फक्त उन्हाळा आणि हिवाळा या 2 ऋतूमध्येच पर्यटन चालू असतं. मित्रांनो तुम्ही एक शांत रीतीने पहा किती कोरीव काम केलेलं आहे याच्यामध्ये. ही पहा बुद्धाची मूर्ती 20 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो. आपलं शिवची मूर्ती आहे. आणि ही ते इतिहासकारामध्ये कन्फ्युजन चालू आहे. काही बोलतात की शिवची मूर्ती आहे, भगवान शिवची. काही इतिहासकार बोलतात की बुद्धाची मूर्ती आहे. आणि इथं खूप काही मूर्ती आहेत त्या गौतम बुद्धाच्याच आहेत आणि काही मूर्ती आहेत त्या फिक्स शिवाच्याच आहेत. पण ही जी 20 फूट मूर्ती ना याच्यामध्ये कन्फ्युजन चालू आहे. ही मूर्ती नेमकी कोणाची? तर ही शिवची मूर्ती आहे असं आपण मानूया. मित्रांनो पहा किती जबरदस्त कोरीव काम केलेलं आहे. पूर्णपणे चिन्नीच्या साह्याने केलेलं आहे. मित्रांनो इथं आल्यानंतर कुठे प्लॅस्टिक वगैरे काही टाकायचं नाही. तुमच्या हातामध्ये जे तुम्ही खायला वगैरे आणलेलं आहे खालून ते व्यवस्थित कचरा कोंड्यामध्ये डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. स्वच्छता राखलीच पाहिजे. हे पहा किती बारकाईनं पहा मित्रांनो किती कोरीव काम आहे. कसं सुचलं असेल त्या लोकांना. 100 वर्ष काम चालू होतं याचं. आणि या लेण्यांचे म्हणजे स्थापना किंवा आपलं कोरीव काम हे जवळजवळ इसवी सन 5व्या शतकामध्ये बांधलेलं आहे. म्हणजे आजपासून जर इतिहास पाहिला तर हे 1600 ते 1700 वर्ष एवढे वर्ष झाले त्याला. 1700 वर्ष म्हणजे काय थोडं नाही झालं मित्रांनो. एवढ्या जुन्या वस्तू आहे.
ही खूप भंग पावलेलं आहे मित्रांनो, खूप भेगा पडल्या आहेत प्रत्येक मूर्तीमध्ये. पाणी, वारा, ऊन, वारा, पाऊस आणि आर्द्रता, ह्युमिडिटी कमी जास्त होणे. परंतु आणखीन केमिकल पर्जन्य होतो आता. पावसामध्ये केमिकल रसायने पण आता कंपन्यामुळे पडतात. याचा इफेक्ट इतका झाला आहे की ह्या लेण्या पूर्णपणे आता काही दिवसानंतर नष्ट होणार आहेत. खूप याच्यामध्ये एंट्री पण नाही काही काही ठिकाणी, कारण का तिथं पडझड होते. हा पहा, इथं दरवाजा बांधलेला आहे मित्रांनो. हे पहा, हे दावा बांधलेला दिसते तुम्हाला. याच्या पलीकडे जाऊ शकत नाही आपण, कारण का हे इथं आतमध्ये दगड कोसळते आणि सारखं पडत राहते आतमध्ये. जे खडक असतो ना, त्या अंगावरती पडत राहतो आतमध्ये गेल्यावर. त्यामुळे आणि आज आपण मी इथून शूटिंग काढतोय. भविष्यामध्ये होऊ शकते की इथलं पण आपल्याला एंट्री बंद होऊ शकते, कारण का हे आता दगडाचं बांधकाम, हे हळूहळू डोंगर किंवा असो किंवा काही पण असो, खडक असो, हे हळूहळू याची जीर्ण अवस्थेकडे जात आहे. हे पहा, हा पण गेट बंद आहे. इथून पण पुढे एंट्री नाही. हा दुसरा गेट आहे मित्रांनो. हा याच्यामध्ये पूर्णपणे बंदी आहे. आतमध्ये खूप गुफा लांब आहे. आतमध्ये काही ठिकाणी व्हिडिओ पण काढून देत नाही आपल्याला. ही पहा, आपण तिसऱ्या गेटमध्ये आलो आता. पहा मित्रांनो, पायऱ्या सुद्धा दगडाच्या त्या काळामध्ये कोरल्यात. मी जिथून उभा आहे ना, इथून कोरीत नेलेलं आहे त्याने आतमध्ये. जिथं पक्का खडक लागला, बेसाल्ट खडक, तिथून मग त्यांनी सभा मंडप तयार करण्याचा प्रयत्न केला. पाहू शकता आतमध्ये. हे पहा, इथला पिलर जो आहे, खांब आहे, कोरीव काम पूर्णपणे नष्ट झालं याच्यातलं. हा ओबडधोबड झाला एकदम. हे जास्त दिवसाच्या सोबत नाहीत आता आपल्याला लेण्या मित्रांनो. इथं पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी एक मोठा हौद बांधलेला होता, तो पण आता ओबडधोबड झाला आहे. आणि मित्रांनो, ह्या लेण्या 100% मी सांगतो, किंवा इतिहासकार पण सांगतात की त्यांनी काय आपण जो पहिला सभामंडप पाहिला, इथे फक्त भगवान बुद्धाच्या किंवा शिवाच्या मूर्त्या आहेत आणि कोरीव काम पण आहे. परंतु दुसऱ्या ज्या काही 3-4 गेट आहेत, याच्यामध्ये फक्त चौकोनी खोल्या बांधल्या आहेत मित्रांनो. इथं काही मूर्ती वगैरे जास्त आढळत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथे मानवी रहिवासी खूप काळापाशी खूप काळामध्ये, खूप कालखंडामध्ये लोक इथे राहिलेले आहेत. खूप कालावधीसाठी लोक इथे राहिलेले आहेत. चौकोनी खोल्या बांधलेल्या आहेत आतमध्ये, कोरीव काम करून एकदम. आणि मित्रांनो, तुम्ही बोलत असाल की या लेण्या इथेच का कोरल्या, तर मित्रांनो, आपले आदिमानव जे होते ते पहिले गुफामध्ये राहायचे. तर मित्रांनो, ते असं मानलं जातं की जे लोक आहेत ते इथे गुफामध्ये राहत होते. आणि त्याच्यानंतरची जी पिढी आली, त्यांनी याच गुफाचं पुढे मंदिरामध्ये रूपांतर केलं आणि हळूहळू कोरीत त्यांना मोठा आकार देत आले त्याला. मित्रांनो, पाहू शकता, ह्या खोल्या आहेत, चौकोनी खोल्या. आतमध्ये काही मूर्ती वगैरे नाही, फक्त चौकोनी खोली. खूप खोल्या आहेत, अशा भरपूर खोल्या आहेत. त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त चौकोनी अंधार खोली डायरेक्ट. तर याचा पुरावा आहे की लोक इथे राहत होते. हा त्याचा पुरावा आहे. त्यांनी काय केलं होतं की काही ठिकाणी मंदिरात पूजा वगैरे करण्यासाठी आणि काही ठिकाणी राहण्यासाठी पण सुविधा केली होती त्यांनी. पूर्णपणे दगडी आहे. दगड दरवाजा पूर्णपणे जीर्ण झालेला आहे. पहा खडक मित्रांनो, खूप. आता 3-4 गेटमध्ये आलो होतो आपण. 3ऱ्या गेटमध्ये झाडं वगैरे खूप मस्त लावले. पाण्याची त्याने ड्रेनेज सिस्टीम पण त्या काळामध्ये त्यांनी करून ठेवली. आणि त्यांनी काही लेण्या कोरून सोडून पण दिल्यात, कारण का तिथे खराब खडक लागला ना, मग ते काम तिथे स्टॉप झालं. आणि ज्या काही सक्सेस लेण्या झाल्या त्या आज आपल्याला पाहण्यासाठी आहेत. पण ज्या काही अनसक्सेस, ज्यांना जे कच्चा खडक लागला ना, ते पण आपल्याला पाहण्यासाठी आहे. तिथं कच्चा खडक लागला, थोड्या खोल्या लेण्या कोरल्या आणि लगेच ते पण बंद झालेलं आहे. असं पण काही ठिकाणी झालेलं आहे त्यांच्याकडून, की असं नाही की त्यांनी खांदायला लागले आणि ते सक्सेस झालं. काही ठिकाणी फेल पण गेलेले आहेत, त्याचे पण उदाहरणं आहेत तिथे. तर मित्रांनो, ज्याला अशा ऐतिहासिक वास्तू पाहण्याची जी इच्छा आहे ना, त्यांनी या लेण्याला नक्कीच भेट द्यायची मित्रांनो. खूप पाहण्यासारखं आहे इथे. हे पहा मित्रांनो, हे पण खोली. आतमध्ये काहीच नाही, पूर्णपणे अंधार आहे. तर ही खोलीच आहे मित्रांनो. कशाला कोणी असे चौकोनी करीन. इथं काही मंदिर वगैरे पण नाही. मग याचा पुरावा आहे की लोक इथे राहत होते. हाच तो पुरावा आहे. पहा, आपण आता गेटमधून बाहेर आलो. पाहू शकता, अशा खूप खोल्या आहेत मित्रांनो. ही काही एकच खोली नाही अशी. पहा, या मूर्त्या किती जीर्ण झाल्यात. हे पोर्तुगीजांनी पाडलेल्या मूर्त्या आहेत मित्रांनो. या पोर्तुगीज ख्रिस्ती धर्म प्रचारासाठी आले होते आपल्या इंडियामध्ये,
आणि त्यांनी हिंदू धर्मावर खूप अतिक्रमण केलं, आक्रमण केलं. आणि त्यांनी इथे निशाणेबाजी करायची इथं ते म्हणजे तलवार चालायची, बंदूक चालवायची, याची त्यांनी इथे प्रॅक्टिस केली. आणि मूर्तीवरती नेम धरायचे ते डोळ्यावरती मूर्तीच्या, आणि असे त्यांनी पाडापाडी केलेली याची मित्रांनो. पोर्तुगीजांचं राज्य होतं आपल्या मुंबईवरती, सर्वांनाच माहिती आहे. इथं शिवलिंग आहे मित्रांनो एक छोटंसं, म्हणजे खोलीच आहे ही पण खोलीच आहे एक. आपण आज याला शिवलिंग म्हणतो, पण त्या काळामध्ये वेगळा विचार करत असेल 100% मित्रांनो. पाहू शकता आता प्लेन पण नाही राहिले, ओबडधोबड झालं सगळं. पहिले एकदम सपाट होतं. आणखीन 50 वर्षामध्ये हे असं पाहायला भेटणार नाही आपल्यामध्ये. याच्यामध्ये हे दरड वगैरे कोसळून काय बघा, हा पिलर पूर्णपणे पडलेला आहे. हा आहे आणखी स्थिर उभा आहे हा पिलर, पण जो मधलाच पिलर आहे तुम्हाला पहिला दाखवला तो पूर्णपणे पडला आहे खाली. ही खिडकी आहे मित्रांनो. एका गेटमधून दुसऱ्या गेटमध्ये पण दिसतं इथून. आपण आता 4थ्या गेटमध्ये आहेत ना, तर आपलं 3ऱ्या गेटमध्ये जर डोकायचं असेल तर इथून आपल्याला हे पहा, आपण आता पलीकडल्या गुफामध्ये पाहतोय आपण. ह्या त्यांनी खिडकी केलेली आहे इथं. ही खूप मोठी खिडकी आहे मित्रांनो. आपल्याला असं छोटं दिसतंय मोबाईलमध्ये, खूप मोठी आहे. इथून एक माणूस तर याच्यातून पलीकडे सहज जाऊ शकतो, अशी खिडकी आहे मोठी. आणि या खिडकीला पलीकडून पायऱ्या आहेत. इथून पायऱ्या दिसत नाहीत तुम्हाला, परंतु ह्या खिडकीमधून इकडून जर आपण चढलो ना, तर पलीकडून उतरायला पायऱ्या पण आहेत आपल्याला. पहा मित्रांनो, हे पिलर किती जबरदस्त कोरीव काम केलं. काय त्यांची इच्छा असेल मित्रांनो, काय जबरदस्त त्यांचं. त्या काळामध्ये सुद्धा त्यांना किती सिव्हिल इंजिनियरचं बोलतो ते, सिव्हिल इंजिनिअरिंगचं काय त्यांना कला होती त्या काळामध्ये, आर्किटेक्टरची. हे पहा मित्रांनो, ही लेणी पण पूर्णपणे बंद आहे, कारण का आतमध्ये खूप पडझड झालेली आहे. वरून दरड कोसळते वरतून, त्याच्यामुळे इथून बंदी राहिली वरती जायला. ही ही एकदम खोलवरती त्यांनी कोरीत नेलेलं आहे. खूप मोठा समामंडप आहे आतमध्ये पण. इथं फक्त इतिहासकाराला जाऊन देतात, ते पण परवानगी काढून जाऊन देतात. अशा आपल्यासारख्याला जाऊन देत नाहीत, कारण का खूप हेल्मेट वगैरे घालून जावं लागतं आतमध्ये. अचानक दगड पडतात अंगावरती. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. आता मला खूप टाईम झालेला आहे जायला, मागं 4 वाजत आल्यात, त्याच्यामुळे आता मी मागं निघतोय. मित्रांनो, आता आपण रिटर्न आलो. तर तुम्हाला नक्की भेट द्या मित्रांनो. तुम्हाला जर आवड असेल ना अशा ऐतिहासिक वस्तू पाहिजे, तर एलिफंटाला नक्कीच भेट द्या. 6 वाजले मित्रांनो मला यायला मागं. 9 वाजता निघलो होतो मी इथून. आता लाईफ जॅकेट आहेत सगळ्यांनी काढलेले आहेत.